नेमकी आमची मागणी काय आहे आणि या सगळ्या संबंधाने मीडियाने बघितलं की पोलीस काय पद्धतीचं वागू शकतात। महाराष्ट्रातलं कदाचित कुठलंही पोलीस स्टेशन असं वागत नसेल। मला अत्यंत खेदाने सांगावं लागतंय की मी खरंच अशा भानगडीत कधी पडत नाही, पण एक साधारणतः वर्षभरापूर्वी उभ्या महाराष्ट्राने परळीचं नाव फार फार गाजवलं, पण मला आता नक्की खात्री पडते की परळीचं पोलीस स्टेशन हे फलटण पोलीस स्टेशन पेक्षा निश्चित चांगलं आहे। मला नक्की आता खात्री पडते की बीड याच्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे। किमान परळीत म्हणणं ऐकून घ्यायला पोलीस येतात। आता हे पोलीस घाबरून येत नाहीत की यायचंच नाही, आम्हाला तुमचे घेणं देणंच नाहीये, गेलात तर जाऊनच म्हणून सांगतायत। नेमकं कशासाठी ते ऐका ना, मी तुमच्याकडे बघितलं ते तिकडे सांगणार। तुमचे सगळे कॅमेरे कुठला तरी एका साईडला आहेत ना, एका माणसासाठी कसं करतात। त्यामुळे या सगळ्या संबंधाने जी कायद्याची जी लढाई आहे त्या फक्त कायद्याच्या लढाईवर आम्ही आता या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेत आहोत ती भूमिका ठामपणे सांगण्यासाठी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे भूमिका मांडतायत, कायदेशीर भूमिका। सन्माननीय सुषमाताई, उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, आज एरवी सुषमाताई आली असती तर आम्हाला सातारा जिल्ह्यात आली म्हणून आनंदाने आम्ही तिचं स्वागत केलं असतं, पण आज आमच्यासाठी अत्यंतिक लाजीरवाणं आणि सुषमाताईची माफी मागावी अशा प्रसंगी आम्ही भेटतोय, याचं मला खूप दुःख होतंय आणि प्रचंड चीड पण येते। ज्या सातारा जिल्ह्याचा शिवाजी राजेची राजधानी, की ज्या राजांनी शत्रूची सून सुद्धा सन्मानाने पाठवली, त्या राजाच्या राजधानीत प्रशासकीय पातळीवरती काम करणारी आमची कन्या सुद्धा सुरक्षित नसावी आणि त्यातही ती आमच्या बीडची असावी, कारण बीडशी माझं नातं वेगळं आहे। शिरूर कासार तालुक्यात 53 ग्रामपंचायतीत मी काम केलेले आहे। बीडसह मराठवाड्यात आता झालेल्या पुरापर्यंत किंवा यापूर्वी झालेल्या दुष्काळापासून ते मधल्या काळात मुलींची कमी होणारी संख्या, बालविवाह या सगळ्याशी संबंधित मी सातत्याने बीड सोबत काम करत राहिलेली आहे। ताईचा तर जिल्हा आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती काही वेगळी आहे असं आता आम्हाला जाणवत नाही आणि म्हणून या संदर्भात आंदोलनाच्या पातळीवरती तर कामकाज ताईच्या नेतृत्वाखाली आपण करतोय आणि ताईने आवाहन केलं की पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळेजण सहभागी व्हा आणि म्हणून पहिली गोष्ट आम्ही सातारा जिल्ह्यातून केली, आम्ही जिल्हा न्यायाधीशांना जाऊन भेटलो। जिल्हा न्यायाधीशानं ते म्हणाले, का भेटताय मला तुम्ही, मला भेटून तुमचं काहीच होणार नाही। म्हणलं साहेब, ज्यांच्याकडे आम्ही जायला पाहिजे ते जर आमच्यावर अन्याय करत असतील आणि त्यांच्या सोबत ज्यांनी आमचं म्हणणं मांडायला पाहिजे तो आमचा महिला आयोग सुद्धा आमच्या लेकीची मृत्यू पश्चात चारित्र्य हनन करत असेल तर आम्ही कुठं जायचं, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो। म्हणून पहिली गोष्ट, महिला आयोगासहित त्या ठिकाणी ज्यांनी चारित्र्य हनन करण्यासाठी ऍक्सेस दिला सगळ्या गोष्टींचा, अगदी सीसीटीव्ही फुटेजेस देण्यापासून सगळ्या बाबतीत त्यांच्यावरती तातडीने FIR होऊन गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची पहिली मागणी राहणार आहे। आणि त्यांनी येऊन आमचं सांत्वन करायचं, ठणकावून यांना सांगायचं, त्याच्यासाठी आम्ही 50,000 सूचना देऊन आमच्या चळवळीतून आम्ही महिला आयोग निर्माण केला। त्या महाराष्ट्रामध्ये महिला आयोग जर सत्ताधाऱ्यांच्याकडे बड्डीसारखा वागत असेल आणि परत एक महिलाच ते वापरत असतील तर त्या महिलांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांनी तातडीनं ते पद सोडलं पाहिजे। याच्यासाठी आंदोलनाच्या पातळीवर तर सुरुवात होईलच, पण आम्ही न्यायिक पद्धतीने याच्याकडे जाणार आहे, आम्ही उच्च न्यायालयात त्याच्यासाठी जाणार। FIR इथे करू, प्रॉसिक्युशनने काल ताई पत्र घेतलं, प्रॉसिक्युशनने सांगितलं प्रॉसिक्युशन इथल्या केसमध्ये त्यांना आरोपी करेल किंवा इथले न्यायाधीश त्यांना सूचना देतील की या पद्धतीने जाणं। म्हणतात सूचना नाही, फक्त शिस्तबद्ध कारवाई नाही, ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे। हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अशा केसेस मध्ये काय गोपनीयता सांभाळली जावी याच्या विरोधात आहे, म्हणून हे तातडीनं झालं पाहिजे, ही पहिली मागणी। या अवतीभवतीच्या काही पोलीस स्टेशन मध्येच मिळून आमच्या ऊसतोड कामगारांच्या संदर्भाने स्पेसिफिक
बेसिकली जे गुन्हे दाखल झालेले आहेत, FIR केलेले आहेत, जे परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये ताईंनी सगळ्यांच्या समोर ठेवलेले आहेत, त्या सर्व ऊसतोड कामगारांच्या बाबतीमध्ये झालेल्या FIRच्या बाबतीतही स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. या विशिष्ट पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल कसे होतात, का होतात, त्यातले खरे किती, खोटे किती, त्या सगळ्याचं काय झालं, हे सगळे ज्यांच्यावर FIR झाले त्यांच्यापासून ते त्या न्यायिक अधिकाऱ्यापर्यंत ही दुसरी आमची मागणी असणार आहे. आणि तिसरी मागणी, कुठल्याही वरपासून खालीपर्यंत कुठलाही पोलीस अधिकारी या प्रकरणात तुम्ही आणायचा नाही. आमचा विश्वासच नाही पोलिसांवर. आमचा पोलिसांवर विश्वास नाही, कारण ज्या पोलिसाकडे आम्ही विश्वासाने जातो, ज्या पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जाण्यापर्यंतची लढाई बायका किती अवघड लढतो ते आम्हाला माहिती आहे. त्या पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्यानंतर जर आमच्या मुलीसोबत इतका भयंकर प्रकार होतो, अजून आत्महत्या का खून ते आम्हाला माहित नाहीये, अशा काळामध्ये सगळ्या गोष्टी तिच्या चारित्र्य हननाकडे वळवून तिला बदपैली ठरवून म्हणून तिने आत्महत्या केली एकतर्फी प्रेम प्रकरणातून असं म्हणून ज्या पद्धतीने मूळ मुद्द्याला बगल दिली जाते ते आम्ही खपवून घेणार नाही. आणि याच्यासाठी न्यायिक अधिकाऱ्यांकडे ज्यांना त्या पिटिशन मध्ये यायच्या त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन, महाराष्ट्र सावित्रीमाईचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र संविधानाने पुढे जाणारा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून ताईंपासून ते आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही सगळेजण उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल करणार आणि ह्या तीनही मागण्या मागणार. न्यायालयाच्या पातळीवरच्या लढाईमध्ये आम्ही सगळे सक्रिय राहू. आपण आंदोलनामध्ये या पद्धतीने रस्त्यावरती येण्याशिवाय गत्यंतर नाही. त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने भाऊ आले याचा मला विशेष आनंद आहे, पण महिला पण मोठ्या प्रमाणावरती आल्या पाहिजेत. ताईंनी या ठिकाणी ताई आली आणि ताईच्या येण्यामुळे या सगळ्याला जी गती आली आणि त्याच्यावरती एक वचक निर्माण झाला, त्याच्याबद्दल मी ताईंचे आभार मानेन. आणि सातारा जिल्ह्यामध्ये ताई यापुढे ही आमची पण चूक आहे, माफी मागावी लागेल त्याच्या कुटुंबियांची, की त्यांची लेख म्हणजे गर्भामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी बीड बरोबर मी सातत्याने भांडत राहिले, तिथे जाऊन कारवाया करत राहिले. महाराष्ट्रभर ह्याचे गुन्हे दाखल जन्माला आल्यानंतर, आमची लेख शिकल्यानंतर, अधिकारी झाल्यानंतर जर तिला असं मरण येणार असेल तर त्या बेटी बचाव तरी काय अर्थ. त्यामुळे याच्यासाठी एक कार्यकर्ती म्हणून, सातारा जिल्ह्यातली एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी बीडच्या समस्त भगिनींची, त्या कुटुंबियांची माफी मागते. पण तिला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा पण शब्द या ठिकाणी देते आणि मी सांगतो. गेल्या 13 दिवसांपासून हे सगळं चालू आहे आणि या 13 दिवसांमध्ये अनेक लोकांनी त्या प्रत्येकाला उत्तर देणं गरजेचं आहे. आणि ते उत्तर देत असताना ते अत्यंत कायद्याच्या चौकटीत देणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे, मला राजकीय कुरघोड्यांमध्ये स्वारस्य नाही, पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यामध्ये स्वारस्य नाही. कुणीतरी म्हणाला की त्याच्यानंतर या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संपदाच्या हातावर सुसायडल नोट आहे. ती नोट पहिल्यांदा बघणारे डॉक्टर प्रमोद मुंडे आता आपल्याला बोलले. डॉक्टर प्रमोद यांनी सांगितलं की मला पोस्टमॉर्टम साठी हजर राहायचं होतं, मी डॉक्टर आहे, मी विनंती केली पोलिसांना, पण पोलिसांनी डॉक्टर प्रमोदला हजर राहू दिलं नाही. नंतर त्याने दुसरी मागणी केली की ठीक आहे, मी हजर नाहीये, इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करा. तेही मागणी मान्य केली नाही. मग आम्ही अजून काही गोष्टी शोध घेत होतो. इतक्यात घाईघाईने मुख्यमंत्री आले. मुख्यमंत्री यांनी क्लीन चिट दिली नाही, पण हे लक्षात घेण्यासारखं आहे, म्हणजे आवर्जून सांगितलं पाहिजे माध्यमांच्या समोर की सगळ्यात आधी जेव्हा बोलताना शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी भूमिका मांडली आणि ते असं म्हणाले की एका खासदाराच्या पीएचा फोन आला होता आणि त्या पीएचं नाव त्यांनी सांगितलं. खासदार कोण आहे हे अंबादास दानवे यांनी सांगितलं नाही, लक्षात घ्या.
ते नीट समजून घ्या. मग त्याच्यानंतर मला वाटतं श्री धनंजय मुंडे तोंडगावला गेले. श्री धनंजय मुंडे प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की एका खासदाराचा उल्लेख आहे त्याचे असले पाहिजे. एका खासदाराचा उल्लेख आहे, नाव कोणीही घेतलं नाही. खासदार कोण आहे कुणाला माहिती नाही. आता या सगळ्यांच्या नंतर मुख्यमंत्री इथे आले. खरं तर मुख्यमंत्र्यांना हा कार्यक्रम टाळता आला असता, पण मुख्यमंत्र्यांना काय घेणं देणं. मुख्यमंत्र्यांचं थोडंच कोण झालं, ज्याचं गोरगरिबाचं लेकरू गेलं त्याचा विषय कळेल ना. त्यामुळे मुख्यमंत्री आले, जोरशोरचे त्यांनी कार्यक्रम केला आणि कुणीही नाव घेतलेलं नव्हतं तोपर्यंत इतक्यात मुख्यमंत्री उभे राहिले. आणि मुख्यमंत्री असं मी पुन्हा एकदा सांगते, खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे सगळे कार्यकर्ते जे अत्यंत गुपचूपपणे कॉल रेकॉर्ड करतायत, भाषण रेकॉर्ड करतायत, त्यांनी उघडपणे रेकॉर्ड करण्याचं काही म्हणणं नाहीये. त्यांनी नीट समजून घ्यावं. दादा असं काय करताय, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी, एवढं तर कळतं ना राव. तर हे समजून घ्या की पहिल्यांदा नाव कुणी घेतलं. पहिल्यांदा नाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटलं, देवेंद्र फडणवीसांना कुणीही विचारलं नव्हतं तरीही देवेंद्र फडणवीसांनी हे नाव घेतलं, हे फार विशेष आहे. दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली. मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे काही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे मांडताना मी असं म्हटलं की कुणालाही क्लीन चिट द्यायची घाई करू नका, आपल्या पद्धतीने चालू राहू द्या आणि आम्हाला न्यायालयीन चौकशीची अपेक्षा आहे. आणि मी त्या संदर्भाने काही गोष्टी मांडल्या. मी का असं म्हटलं, मला इथे काय माझा काय रणजित नाही बांध कोरलाय का, मी त्यांचा बांध कोरलाय का, काय रामराजेकडे माझी उचल आहे का, काय रामराजेंनी माझे पैसे बुडवलेत का, ह्याच्यातल्या कुठल्याच नेत्याशी मला काहीच घेणं देणं नाही, काही संबंध नाही. काय आमचं घेणं देणं, आमचं म्हणणं हेच होतं की इथलं पोलीस स्टेशन राजकीय दबावात काम करतं. तो दबाव कुणाचा आहे आम्हाला माहित नाही. आम्ही आताही म्हणतोय तो दबाव कुणाचा आहे आम्हाला माहित नाही. पण जर दबावात काम होतंय हे संपदाने आपल्या मृत्यूपूर्व जबाबामध्ये लिहिलंय. कारण ती म्हणते की माझं काही बरं वाईट झालं तर बघा ही नावं आहे. त्या मृत्यूपूर्व जबाबच आहे तो. त्याच्यात ती सांगते हे सगळं. तर ती सांगते की माझ्यावर दबाव येत होता, खासदार दबाव आणत होते, पीए दबाव आणत होते. आम्ही म्हटलं की असं काही असेल तर बाबा, आणि विशेष आमचा कन्सर्न कुठपर्यंत आहे तर आमचा पोलीस स्टेशनशी कन्सर्न आहे. फलटणचं पोलीस स्टेशन हे छळ छावणी झालंय का असं आम्हाला सातत्याने वाटतं. फलटणच्या पोलीस स्टेशन संबंधित इतके गुन्हे, सुनील महाडिकांच्या संबंधाने इतक्या तक्रारी का आहेत. मी सगळी नावं घेते, जेवढी नावं घेते तेवढी नावं मी थेटपणे न्यायालयामध्ये माझी लिगल ऍक्शन मी घेणार आहे. म्हणजे मी अशांपैकी नाही मोर्चा करायचा म्हणून काढला, घोषणा झाल्या, घरी गेले, आराम. ही भाषा आमची, आम्ही लढाई लढणार आहोत. सुनील महाडिक, जायपत्रे, पाटील ह्या सगळ्या लोकांना आम्हाला काही प्रश्न पडले होते की तुम्ही एवढ्या गोष्टी बाहेर काढल्या. खरं तर डेड बॉडी जवळचा मोबाईल जप्त झाला असेल दादा हो. आता मोबाईल जप्त झाला तो मोबाईल उघडतो कुठे. एखाद्या गोष्टीमध्ये जर काही पुरावे सापडले तर ते पुरावे बिफोर कोर्टच उघडावे लागतात, इतरत्र उघडता येत नाही. मग हे पुरावे कुणी उघडले, का उघडले, मुळात तिला जीव तिचा गेला असता का. डिपार्टमेंटचे इमिजिएट ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमाळ, या अंशुमन धुमाळांकडे तिने तक्रार केली होती. मग धुमाळने का बरं लक्ष दिलं नाही, धुमाळने का लक्ष दिलं नाही हा प्रश्न महिला आयोगाला पडला नाही. पण ती इथंच बदली मागत होती ही माहिती महिला आयोगाने फार आवर्जून दिली. बघा त्यांच्याकडे येणार आहे थोड्या वेळात. अंशुमन धुमाळचे सीडीआर चेक झाले पाहिजे. पहिली गोष्ट, अंशुमन धुमाळ कुणाला फोन केली, अंशुमन धुमाळचा कुणाशी संवाद झाला त्याचे सीडीआर करा. दुसरं काय आहे, राहुल धस ज्याचा उल्लेख आहे. डीवायएसपी राहुल धस हे वारंवार ज्या पद्धतीने तपासात पुढे आणत होते त्याच्या अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत.
राहुल धस्ते सीआर चेक करा. कोण राजकीय नेता आहे, कोण खासदार आहे, चेक करा. म्हणते आम्हाला खासदार माहितीये का, नाही माहिती. काय म्हणले देवेंद्रजी स्वतः बघा. म्हणजे देवेंद्रजी काय केलंय ते राजकारण पण करू. ते काय म्हणाले, ते म्हणाले की 33 रणजित नाईक निंबाळकर आहेत. ओके, मान्य मान्य आम्हाला. चला 33 मधल्या एक सोडून द्या, उरलेल्या 32 मधल्या कोणत्या निंबाळकर बोलायले का आम्ही किती नियमाने किती रीतीने बोलायले. बरं, ते म्हणाले की तिने हँगिंग केलं होतं. खाली उतरवतानाची व्हिडिओग्राफी असेल तुमच्याकडे, व्हिडिओ केला असेल. माहिती तर अशीही मिळते की जेव्हा हँगिंग होतं त्यावेळेला तिच्या अंगावरचे कपडे वेगळे होते. वेगळी माहिती. जेव्हा हँगिंग होतं तेव्हा तिच्या अंगावर साधारणतः फिक्कट गुलाबी रंगाचा चिकनचं कापड असल्यासारखा जाळीदार असा काहीतरी टॉप होता आणि ब्ल्यू कलरची जीन्स होती. पण जे आपल्यापर्यंत फोटो दिसतात त्याच्यामध्ये ब्लॅक कलरची जीन्स दिसते आणि थोडस हिरवट पांढरट असे फुलांचा टॉप दिसतोय. बदलली आहेत का कपडे? माहिती जे लोक देत आहेत, आमची माहिती खोटी असेल आम्ही नाक घासून माफी मागतो बाबा. पण आम्हाला शंका आहे ना. आम्हाला काय शंका आहे, आमचं लेकरू गेलंय. ज्याचं लेकरू गेलंय, ज्याचं पोट जळालंय त्याला कळतंय दादा हो. ज्याला दुःख झालंय त्याला कळतंय. आम्हाला माहित आहे आमचं लेकरू जीव देण्यासारखं नव्हतं. लेकरू जर जीव देण्यासारखं असतं तर दिवाळीला येण्यासाठी तिने आपल्या बहिणींना कपडे चपला घेतल्या नसत्या. तिने दिवाळीचे कपडे घेतले होते, तिने बहिणींच्या चपला घेतल्या होत्या. तिने भावाला सांगितलं होतं की मला पीजी करायचंय, माझा पीजीचा फॉर्म भरायचा आहे. आज पीजीच्या फॉर्मची डेट आहे. तिने एवढी तयारी का केली असती पुढची? ती जर हार मानणारी असती तर तिने माझ्याबद्दल काय इन्क्वायरी चालू आहे त्याची माहिती म्हणून माहिती अधिकाराखाली का मागितली असती. बरं, तिने सुसाईड नोट लिहिली म्हणजे पेन कुठे? पेन कुठे? तुझ्याजवळ पेन दिसला पाहिजे तिला डेडबॉडी जवळ. का पेन दिसला नाही? इथे प्रमोद आहे. प्रमोद होता. नंतर तिच्या रूमवरचं सामान कलेक्ट करताना कुठल्याही डॉक्टरला हॉस्पिटल मधली डॉक्युमेंट रूमवर आणता येत नाही. रूमवर दादा किती होती का डॉक्युमेंट? किती? 114 पोस्टमार्टम रिपोर्ट होते. 114 हे प्रत्यक्षदर्शी आणि ते टिपायला तयार नव्हते पोलीस. जेव्हा डॉक्टर प्रमोदने सांगितलं की हे तुम्ही टिपा नाही तर आम्ही हात नाही लावू देणार, तेव्हा टिपले गेले 114 पोस्टमार्टम रिपोर्ट. चुकीच्या माहिती सांगताय दादा. रेप केसचे किती होते? रेप केस 31 होते. नीट समजून घ्या फलटणकरांनो, आम्हाला फलटण बदनाम करायचं नाही. कारण एखादा गाव बदनाम झाल्यावर त्याची काय शिक्षा मिळते ती आम्ही भोगली. बीडला ज्या पद्धतीने बदनाम केलं त्यानंतर ज्या आमच्या लेकराचा जीव गेलाय ती वेळ आम्हाला फलटण बदनाम करायचं नाही. पण लेकरावर जर कोणी शिंतोडे उडवत असेल तर आम्ही गप्प. रेपचे एवढे झाले. अजून काय काय होतं दादा त्याच्यात? इंजुरी होते. इंजुरी सर्टिफिकेट 3 होते बघा. 114 पोस्टमार्टम रिपोर्ट, 31 रेप आणि 3 इंजुरी एवढे डॉक्युमेंट तिच्या रूमवर होते. एका डॉक्टरकडे, सरकारी दवाखान्यातल्या, खाजगी नाही, सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरकडे सरकारी असणारी कागदपत्र तिच्या रूमवर कशी काय होती? का होती तिच्या रूमवर? ती का गेली होती? तिच्या हातात नेमकं काय होतं? काय तिला तुम्ही पुन्हा एखादा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवायला बोलावलं होतं का? ती का जाईल सणासुदीची तिकडं? मग असा प्रश्न निर्माण होतो की तिथं सुसायडल नोट मध्ये मी त्या दिवशी सांगितलं की निरीक्षक शब्द हा 8 वेळा आलाय, ज्याच्यामध्ये ती रची गॅरंटी दुसरी येते आणि तिच्या हातावरच्या निरीक्षक शब्दात रची गॅरंटी पहिली येते. निरीक्षक असा सुद्धा एक शब्द आहे. ते मी समजू शकते की हडबडीमध्ये तिने कक्षक लिहिलं असेल, पण काही जरी झालं तरी अक्षराचं वळण बदलत नाही, स्ट्रोक बदलत नाही, वेलांटी बदलली कशी. मी हे सांगितलं पाहिजे
की यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाल्या, यानंतरच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या, पहिली बघा आधी देवेंद्रजी, पुन्हा रुपाली चाकणकर. मला चाकणकरांबद्दल आता काही बोलायची इच्छा नाही, मला माझं तोंड अजिबात खराब करायचं, पण मला एक नीती कथा नक्की सांगायची. जयकुमार गोरे पण फार बोलले. दादा हो एक नीती कथा आहे बरं का. नीती कथा काय माहितीये का? एका गावात एक बाई होती. बाई म्हणे खूप पापी होती, बाईने खूप पाप केलं होतं. आता एवढी पापी बाई होती की गावाने ठरवलं की या बाईला आपल्या गावातलं हुसकावून लावायचं. बाई जात नव्हती, मग लोक तिला दगड मारायला लागले आणि तिला हुसकावून लावायला लागले. इतक्यात एक साधू पुरुष आला आणि तो म्हणाला, या बाईला नुसतं असं करू नका, दगडांनी ठेचून ठेचून मारा. काय करा? या बाईला दगडाने ठेचून ठेचून मारा, पण एक आहे, पहिला दगड त्यानं उचला जो स्वतः चारित्र्यवान आहे, जो स्वतः शीलवान आहे. चाकणकर आणि जयकुमार गोरे दोघांनी ही कथा 2 वेळा ऐकायची. मला बाकीचं काही बोलायचं. ह्या सगळ्यांच्या उपर एकीकडे तुम्ही आरोपीच्या अजिबात सीरिया सांगत नाही. आम्ही वारंवार म्हणतोय की अंशुमन धुमाळ असेल, महाडिक असेल, जायपात्रे असेल, एपीआय PSI पाटील असेल, या सगळ्यांपैकी याचा एकाचाही तुम्ही सीरिया अजिबात लीक करत नाही. यांच्या व्हॉट्सअपवर नेमकं काय काय झालं ते तुम्ही लीक करत नाही. पण चाकणकरबाई घाईघाईने येऊन सांगते की चॅट होता त्याच्यात. दादा हो, प्रश्न आमच्या जिल्ह्यातल्या, आमच्या मातीतल्या, आमच्या लेकीच्या अब्रूचा आहे. चॅट होता, कॉल होते, मी काम करते. माझ्याकडे कधी कधी रात्री 1.5 लाख 2 लाख फोन होतात. मला फोन उचलावे लागतात. कुणाचं पोलीस स्टेशनचं काम असतं, कुणाचं ऍक्सिडेंटचं काम असतं, कुणाची गाडी कुठं धरलेली असते, काही काम असू शकतात. एखाद्याला फोन येतो म्हणजे फोन वाईट असतो. चला त्याच्याही पुढे जाऊन आपण गृहीत धरू की चला तिच्या व्हॉट्सअप मध्ये चॅट होते. तुम्हाला मारायचा अधिकार कोणी दिला? तुम्ही कोण तिला जीव घेणार आहे? तिच्या मोबाईल मध्ये चॅट होते म्हणून तुम्ही जीव घेणारे कोण आहात? बदले आणि बनकर ही 2 माणसं अटक झाली का? अटकेसाठी स्वतः हजर राहिली तर स्वतःच हजर राहिली. कसं काय? बाहेर काही तोडपाणी झाले का? की आतापर्यंत सगळ्यांना जसं सोडवलं तसं तुला मी बाहेर काढतो, काही नाही, फक्त गुन्हा अंगावर घे, काय थोडे दिवस मध्ये राहशील, लगेच बाहेर निघशील, तर चालणार नाही. आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी आपण नक्की करतोय, पण आरोपी सापडलेच होते. आता शेवटचा मुद्दा. या सगळ्यांच्या उपर काल माझ्याकडे एक मेसेज आला. मेसेज मध्ये असं लिहिलं होतं की ज्यांना कुणाला बोलायचं असेल, मग सुषमाताई असतील, महबूब शेख असतील, अजून कुणी असेल, त्या सगळ्यांनी आम्ही खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि तुम्ही आमच्याकडे या. खाली लिहिलं होतं एक फलटणकर. आता तो एक फलटणकर मी कोण धरायचा कुणी सांगितलं, कारण इथं तर एवढे सगळे फलटणकर जमलेत. जर इथं एवढे फलटणकर जमलेत तर तुम्हीच इथं या की चर्चेला. मी बसते इथं, मी इथंच बसते. मगाशी कोणीतरी म्हणलं आगवरी बाई उभ्या राहिला, काहीतरी बोललं, त्यांचं काहीतरी म्हणणं होतं. एकाने मला फोन केला आणि म्हटले, तुम्हाला माहितीये का जयश्री आगवणीचं दुसरं लग्न. हे बोललं पाहिजे, मानसिकता काय हे बोललं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्विवाहाची चळवळ चालवली, फुल्यांनी पुनर्विवाहाची चळवळ चालवली, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी ती चळवळ चालवली. एखादी माऊली सन्मानाने जर पुन्हा आयुष्यात नव्यानं देव करून कुठल्याही लेकीवारीवर ही वेळ येऊ नये, पण अशी दुर्दैवी वेळ आली आणि ते लेकरू पुन्हा नव्याने जर उभं राहत असेल तर तुम्ही लगेच चारित्र्यहीन ठरवणार. मग पुरुषांच्या किती काढायच्या? आम्हाला बोलायला लावा का त्याच्यावर? तुम्ही भांडा, तुम्ही निघल मुद्द्यावर भांडा, हे चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे. तुम्ही निघल मुद्द्यावर नक्की भांडा, आपलं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल. पण तुम्ही चारित्र्यहीन जर कराल तर ते नाही सहन केलं जात. आता ह्याच्या उपर त्यांचं असं म्हणणं आहे की आरोप करण्यापेक्षा चर्चेला या. माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला असं
काहीतरी बोलले का? मी पुन्हा पुन्हा म्हणते, अहो नाही सज्जन म्हणते, मी माझ्या पूर्ण भाषणात एकदाही नाव घेतलं नाही. मग तरी सुद्धा आपण म्हणताय की आपण या आणि काही होणार नाही. एवढी जर मी घाबरणारी असते तर मला तर माहित पण नव्हतं की इथं एवढी अरे मी एकटी होते ना, हात जोडून म्हणलं की निहत्ती यायला तयार आहे, म्हणून विश्वस्त यायला तयार आहे. मेल्याचं दूध पिलेली नाही, कायदा पहिल्यांदा प्रकरण हाताळत नाहीये, जवखेडा खैरलांजी पासून प्रकरण हाताळत आली. त्यामुळे कायदा माहिती आहे आणि केसेस माहिती आहे. आमचा कन्सर्न कुठे आहे? आमचे 4च मुद्दे आहेत. फलटण पोलीस स्टेशनची छळछावणी, तुम्ही परळी पोलीस प्रशासनाचे सगळे पोलीस खांद्यापालट करत बदलले ना. फलटण मधले सगळे पोलीस यांच्या बदल्या किती वेळा झाल्यात आणि एक महिन्याची बदली घेऊन पुन्हा फिरफिर झालेत ते बघा. यांच्या बदल्या करणं गरजेचं आहे. तपास यांच्यापैकी कुणाकडे देऊ नका, यांच्यावर आमचा संशय आहे. जर आमचा गोपाल बदल्यावर संशय आहे, जागेवर संशय आहे, पाटीलवर संशय आहे, आमचा राहुल धसवर पण संशय आहे, आमचा तुमच्या सगळ्यावर संशय आहे, तर तुमच्याकडे ठेवायची गरजच नाही. तपास उच्चस्तरीय समितीकडे जायला पाहिजे. आमची तिसरी मागणी आहे की ज्या बाईने इथे येऊन आपल्याचं दिवाळं काढत चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला, त्या दिवशी सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी, हे संवादाचे वडील इथे आहेत, त्यांना सांगितलं की मी त्या मताशी सहमत नाही, माझी नाराजी आहे आणि आम्ही योग्य ते निर्णय घेऊ. तो निर्णय दादा कधी घेणार आहात? अब्रूचे जिंदवडे करणाऱ्या माणसांनाच तुम्ही महिला आयोगावर जर बसवणार असाल तर दादा, आमचा विश्वास आहे तुमच्याबद्दल, तुम्ही अशा पद्धतीने काही करणार नाहीत याची अपेक्षा आहे. आता ते असं म्हणाले की 6 वाजता माझ्याकडे चर्चेला या. तर माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही लय मोठे नेते आहोत, मी काहीच नाही तुमच्या पुढे, मी चिल्लर माणूस आहोत, गरीब माणूस, लय गरीब माणूस आहोत, पण तरी सुद्धा मी तुमचं निमंत्रण स्वीकारायला माझी काही हरकत नाही. फक्त जर तुम्हाला असं वाटतंय की हे सहकार्याने आणि सामोपचाराने सगळं सुटलं पाहिजे, तर माझी विनंती आहे फलटणकरांना, तर फलटणकरांना माझी विनंती आहे, दोनही नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे. रामराजे निंबाळकर म्हणाले की आम्ही तिचा पुतळा उभा करू. राजे, पुतळा नका उभा करू. मुळात कुणाचा पुतळाच उभा करण्याची वेळ येणार नाही. इतक्या ताकदीने आधी प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहा. हे जास्त गरजेचं आहे. मेल्या पाठी तुम्ही पुतळा उभा केला आणि त्याच्यावर मेघदंबरी केली काय, त्यांना काय फरक पडतो? आमचं माणूस जिद्द असताना त्याला आधार द्यायची गरज आहे, त्याला सुरक्षा द्यायची गरज आहे. आणि माझी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना अत्यंत नम्रतेची, दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून विनंती आहे. मी नम्रतेनं विनंती करते त्यांना की आम्ही आपल्याला आरोप करण्यापेक्षा आम्ही आपल्याला आवाहन करतोय, आव्हान देत नाही आहोत, आवाहन करतोय की आपल्याला पण वाटतंय ना की चौकशी झाली पाहिजे. वाटत असेल की नाही त्यांना? आपल्यालाही वाटतंय की चौकशी झाली पाहिजे, आपल्यालाही वाटतंय की मदत न्याय झाला पाहिजे. तर या, हे पोलीस स्टेशन आमचं ऐकत नाही, तुमचं ऐकलं तर बघा. आमच्या लेकराच्या साठी न्याय देण्यासाठी आमच्या सोबत या. आणि आम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतोय, डॉक्टर अंशुमन धुमाळ, डीवायएसपी राहुल धस, गोपाल बदने, बनकर, त्यानंतर कोण, सुनील महाडिक, एपीआय सायपात्रे, पीएसआय पाटील, पीए शिंदे, पीए नागटिळक, ह्या सगळ्या लोकांवर आरोपपत्र दाखल करून घेण्यासाठी रणजित नाईक निंबाळकर साहेब, तुम्ही आमची मदत करा, तुम्ही आमच्या सोबत या. तुम्ही इथलं नेता आहेसा, मग इथल्या नेत्यांना हवी मदत मागतोय बरोबर. अहो तुम्ही इथल्या इथं मदत केली, न्याय दिला, तर बीडच्या लोकांना काम धंदा सोडून इथे याची काय गरज आहे? हा, तर आम्ही तिथं खुर्च्या मांडण्यापेक्षा तुम्ही खुर्च्या मांडू शकताय.
आम्ही लहान माणसं गरीब माणसं आम्ही रस्त्यावर बसलो या इथं आमच्या सोबत या आणि ती मधला डीवायएसपी का कोण हाय त्याला सांगा बघा काय होतंय ते. आणि हो तुषार दोशी या व्यक्तीबद्दल अजून एकदा सांगितलं पाहिजे. तुषार दोशी एसपी आहे. तुषार दोशींची कारकीर्द सगळ्यांना माहित असते पाहिजे. अश्विनी बिद्रे प्रकरणामध्ये तुषार दोशी हे क्राईम ऑफिसर होते. अश्विनी बिद्रे प्रकरणामध्ये सगळे पोलीस ऐका तुमचे बॉस ऐकाच तुम्ही माहिती नाही ऐका आपण काय आपला स्टाईल आहे इलाका तुम्हारा धमाका. चोकडी करायची नाही. तयार झालेलं पोलीस स्टेशन आहे आणि आम्ही कायद्याचा सन्मान करणारे आहोत. 4 जण मूर्ख माणसं असतील म्हणून आम्ही कायदा बदनाम करू शकत नाही आणि कायद्याचं अवमूल्यन सुद्धा करू शकत नाही. आम्ही नक्सली नाही आहोत. आम्ही देशद्रोही नाही आहोत. आम्ही या देशातला कायदा मानणारी माणसं आहोत. तुषार दोशी यांच्याबद्दल 2013ला अश्विनी बिद्रे प्रकरण झालं. 15 साली त्यांचा खून झाला हे कळलं. 16ला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. 25ला आता त्याचा निकाल लागलाय. त्याच्यामध्ये अभय कुरुंकर नावाचा पोलीस ऑफिसर होता ज्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये तुषार दोशीकडे तपास नको. तुषार दोशी हे बायस्ड आहेत पक्षपाती आहेत असा आरोप आम्ही केलेला नाही. असा आरोप अश्विनी बिद्रेचे यजमान श्री राजू गोरे यांनी केला. राजू गोरे म्हणाले की तुषार दोशी जर ऑफिसर असेल तर मी माझी साक्ष नोंदवणार नाही. आता प्रमोदनेही तेच बंद मानले की तुषार दोशी आणि ही सगळी मंडळी असतील तर आम्ही आमची साक्ष नोंदवणार नाही. आमचा विश्वास नाही तुमच्यावर. तुषार दोशी तेच आहेत ज्यांनी अंतरवाली तलाठीमध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळेचे ऑफिसर. तुषार दोशी अजून मला वेगळी अनेक गोष्टी सांगता येतील. ठाण्यातला गायनाचा कार्यक्रम पण सांगता येईल. त्याचे पण डिटेल्स काढता येतील. मी खूप डिटेल्स काढू शकते. काही लोकांनी म्हटलं की तेजस्वी सातपुते यांना अधिकारी म्हणून नेमलेलं आहे. व्यक्तिशः मला त्यांच्याशी काहीही घेणं देणं नाही. व्हेरी क्लिअर. परंतु या तपासात कुणाचीही मोनोपॉली आम्हाला नकोय. मुळात आमचा तुमच्या डिपार्टमेंटवरच विश्वास नाहीये. त्यामुळे आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचा कुठलाही अधिकारी नको आहे. आम्हाला उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती हवी आहे. हे पुन्हा आपल्याला ज्ञात असावे की जर तुम्ही असं करणार नसाल तर आज आम्ही इथं फलटणमध्ये आलोय. विचार करा जर आम्ही बिडातली माणसावर आहोत. जर आम्ही इथपर्यंत येऊ शकतोय तर आम्ही मुंबईचं मंत्रालय बी जाम करू शकतो. माझं म्हणणं मांडून झालेलं आहे. पोलिसांना जेव्हा पाजर फुटायचा आहे तेव्हा फुटू दे. नेत्यांना पाजर फुटला त्यांनी खुशाल यावं. आमची मदत करावी. आमचं सगळ्या नेत्यांना आव्हान आहे. आमचं काही म्हणणं नाही. सुनील महाडिक वगैरे ही सगळी यांच्यासाठी आपण एक वेगळं पिटिशन करू.